ठीक आहे, चला तर आज एक छानशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. ओके, ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही इम्प्लिमेंट केली तर नक्कीच आपण सक्सेसफुल होऊ, ह्यात काहीच वाद नाही. बरोबर. आता गोष्ट काय, गोष्ट आहे महाभारतामध्ये. ओके, मी त्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे कारण कुठेतरी आपल्याला त्या गोष्टी आपल्याला रिअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करायच्या. काय गोष्ट आहे बघा, सगळ्यांना माहिती आहे अर्जुनाचा सारथी कोण होते रे? कृष्ण होते. बरोबर हो की नाही? जर देव समोर एखाद्याच्या बसलाय तर देव खरंच त्या भक्तावरती असं अडचण येऊ देईल करे? नाही. बरोबर. आता काय होतं की जसा अभिमन्यूचा वध केला जातो, बरोबर हो की नाही? म्हणजे अभिमन्यू म्हणजे कोण असतो? अर्जुनाचा मुलगा. जसा अभिमन्यूचा वध होतो त्यावेळी अर्जुनाला खूप राग येतो. का? कारण त्याचा जो दुश्मन असतो जयद्रथ नावाचा, त्याच्यामुळे त्या अभिमन्यूचा वध झालेला असतो. त्यामुळे आता वडील या नात्याने जयद्रथ वरती अर्जुन भयानक चिडलेले. बरोबर. मग आता काय करायचं? त्या रागामध्ये ऐका सगळेजण मी काय सांगतोय, त्या रागामध्ये अर्जुन शपथ घेतात की जर उद्या सूर्य मावळेपर्यंत मी जयद्रथला मारलं नाही, बरोबर, तर मी काय करणार? मी अग्निस्नान करणार. बरोबर. आता जे दुर्योधन त्याचे जे साथीदार ते एकदम खुश, भाऊनी रागामध्ये पाऊल उचललाय, फुल एकदम टेन्शन मध्ये मोठी गोष्ट बोलून गेलाय. तर आता आपण प्लॅन काय करायचा? जयद्रथला दिवसभर गायब करून टाकायचा. मी काय म्हणलं कळालं? जयद्रथ उद्या पूर्ण दिवस अर्जुनाला दिसलाच नाही पाहिजे. जर अर्जुनाला जयद्रथ दिसला नाही तर काय होईल? सूर्यास्त होईपर्यंत जयद्रथ मरणार नाही. जयद्रथ मरला नाही तर अर्जुन स्वतःच्या रागामुळेच स्वतःचा नाश करून घेणार. बरोबर. मग आता काय होतं? हे सगळे गेम प्लॅन करतात, सगळेजण जयद्रथला आता लपवून ठेवतात. बरोबर. त्याला त्या रणभूमीमध्ये आणतच नाही. आता कृष्णांना पण टेन्शन आलं, भाऊनी एकदम नाही का एकदम जोश मध्ये एकदम शपथ घेऊन टाकली. आता करायचं काय? बरोबर. तर हे रात्र म्हणजे नाही का पूर्ण युद्ध होतं पण जयद्रथ काही सापडत नाही. अर्जुन खूप प्रयत्न करतो, त्याचे नाही का जे पेरलेले आपण म्हणतो ना की जे काही असतात लोक त्यांना पाठवतो पण सापडतच नाही. मग आता कुणाचा रोल येणार नाही? येणार तिथं देवाचा रोल. बरोबर का नाही? आपल्या लाईफमध्ये पण असंच होतं. आपण काही गोष्टी इतक्या नाही का जोश मध्ये करायचा प्रयत्न करतो पण आपल्याला कळत नाही आपण खरं शुद्धीमध्ये आहोत का नाही. बरोबर. त्या टाइमला आता काय आहे की आपल्याला देवाची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही. देवाला कळतं आता भाऊ आपण लय जोरजोरात बोलले पण आता आपल्या भक्ताला न्याय द्यायचं काम आपलंच आहे. बरोबर का नाही? मग आता काय करायचं? मग कृष्ण काय करतात? कृष्ण आपलं सुदर्शन चक्र इनडायरेक्टली असं बाहेर काढतात आणि ते काय करतात? त्या सूर्य जो असतो ना त्या सूर्याला झाकून टाकतात. कुणालाही न कळ. आता देव म्हणल्यास काय पॉसिबल नाही. बरोबर हो की नाही? ते मॅथमॅटिक्स नसतं, ऍक्च्युअली ते मॅजिक आहे. जर तुम्ही मी म्हणून चॅनलचं नाव पण आपलं काय? पॉवर ऑफ कॉन्सेप्ट. तुम्हाला एकदा गोष्टी कळल्या ना तुम्ही काय करू शकता? यू कॅनॉट इव्हन इमॅजिन. बरोबर. तर ते काय करतात? बरोबर ते सूर्य पूर्ण झाकला जाईल अशा पद्धतीने सुदर्शन चक्र लॉन्च केलं जातं. बरोबर. आता काय होतं की लगेच सूर्यास्त झाला. जसं सुदर्शन चक्राने झाकून टाकलं सूर्यास्त झाला. सूर्यास्त झाला की दुर्योधन फुल खुश. बरोबर. सगळी तिकडचे कौरव फुल खुश. का? की आता सूर्यास्त झालाय. अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे अर्जुनाने काय जयद्रथला मारलं नाही. आता अर्जुनाला अग्निस्नान करावं लागणार. तर तिथे एक वाक्य आहे अर्जुनाचं, इतकं सुंदर वाक्य ना. ते वाक्य काय म्हणतो माहितीये? देवा जर माझी हारच तुमची इच्छा होती ना, देवाला नावाने ठेवत बसली तुमच्यासारखं, पेपर आवड गेला काय देवा असा पेपर काढला तसा केला काय देव नसतो, हे आपले विचार आहे. बरोबर. पण एक खरा भक्त काय असतो? खरा भक्त काय म्हणतो? देवा जर माझी हारच तुमची इच्छा आहे ना तर मला ही तुमची इच्छा मान्य आहे. हे वाक्य कोणाचे? एका भक्ताचं वाक्य, एका मित्राचं वाक्य की बास तुम्ही म्हणलात ना, दोस्त आहेत ना आपण, बरोबर का नाही? तुम्ही काहीतरी प्लॅन केला असणार आहे पण ठीक आहे तुमची हीच इच्छा होती ना, मी कबूल करतो. बरोबर. लगेच तिकडे दुर्योधन त्याच्या सैन्याला सांगतो की चला जयद्रथला बाहेर बोलवा, अर्जुन आता अग्निस्नान करणार आहे. तिकडून जयद्रथ फुल खुश, तिकडून एकदम जयद्रथ फुल ऍटिट्यूड वरून बाहेर की बाबा असा म्हणू होता ना तू, आता कर अग्निस्नान. बरोबर. तेवढ्यात तिकडून शकुनीला दिसतं की इथं काहीतरी गेम झालाय. अरे आत्ता 4 वाजले होते, 2 ते 3 मिनिटांमध्ये 7 कसे काय वाजले? म्हणजे एवढ्या प्रखर उन्हामध्ये एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरामध्ये सूर्यास्त कसा झाला? तर शकुनी सरळ वर बघतो, त्याला दिसतं की इथं काय केले? कृष्णांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने त्या सूर्याला झाकून टाकले. लगेच तो तिकडून म्हणतो की तुमच्या सुदर्शन चक्राने का त्या सूर्याला झाकून ठेवले? तसं दिसलं की अर्जुनाच्या अंगावर काटे येणार. अरे बाप रे, देवानी इथं गेम प्लॅन केला होता. लगेच पाशुपतास्त्र नावाचं त्याचं जे काही बाण असतो, बरोबर, जे काहीतरी पूर्ण काहीतरी कितीतरी वर्ष प्रार्थना करून जे भगवान महादेवांकडून त्यांनी घेतलेलं असतं ते त्याच्यावरती चालवलं जातं आणि तिथंच एका मिनिटामध्ये त्या जयद्रथचा वध होतो. म्हणजे कन्क्लुजन लाईन काय माहितीये का? बरोबर. ते पाशुपतास्त्र कमवण्यासाठी अर्जुनाला शंकराची, तुम्हाला माहितीये शंकराची म्हणजे काय म्हणतात भक्ती करणे ही सगळ्यात टफ.
सगळ्यात टफ शंकराची भक्ती करणं. तर ती भक्ती त्याने कितीतरी वर्ष केली होती, त्याच्यामुळे त्याला ते पाशुपतास्त्र मिळालं होतं त्यावेळी. म्हणजे त्यावेळी केलेली मेहनत इथे कामाला आहे.